Hello, my friends. वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या व्हिडिओजला अजिबात लाईक्स मिळत नाहीत, व्ह्यूज पण खूप कमी आलेत. कारण मध्यंतरी एक महिना, एक दीड महिना कदाचित मी म्हणजे नव्हतो. युरोप ट्रिप वरती होतो, त्यामुळे लिंक तुटली ऑलमोस्ट. आणि सध्या एक दोन लाईक्स, दोन तीन व्ह्यूज असे मिळतात. ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ जर्नी. आपल्याला फुल टाइम ट्रेडर व्हायचं असेल तर ह्या गोष्टीला अवॉइड करणंच गरजेचं आहे. याच्यावरती काही जास्त पण असं थॉट प्रोसेस करणं काही इम्पॉर्टंट नाही. ओके, सो गोल्डमध्ये गोल्डचं सध्या जर बघितलं, गोल्ड बरंच ट्राय करतोय की ह्या लेवलमध्ये तर म्हणजे चांगली बाईंग तर आली होती, बट अशी बाईंग अशी फुलफिल नाही झालेली दिसत आहे. म्हणजे स्ट्रॉंग अशी बाईंग पाहिली होती ह्या लेवलच्या वरती, किंवा ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग पाहिजे होती ह्या झोनचा. तर आपण म्हटलं असतं ते की हा झोन अजून खूप चालणार. दिसताना असं दिसतंय आत्ता सध्या तरी, म्हणजे अजून तरी ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलेली नाहीये गोल्डमध्ये. ठीक आहे, आणि जवळपास ह्या बाईंग मध्ये ही बाईंग बघितली आणि ह्याच्या अगेन्स्ट ही सेलिंग बघितली तर खूप सेलिंग जे आहे ते एकदम स्लो दिसते, मला एकदम स्लो दिसते. हे काहीतरी इंडिकेट करतंय एवढं मात्र नक्की. आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर हा ड्रॉप आहे, हा त्याचा बेस आहे. ठीक आहे, हे टेस्ट झालं, म्हणजे टेस्ट झाली इन द सेन्स ह्याला प्राइस येऊन आपण फोर फोर ओव्हरला जाऊया. हे बघा, मी कुठं होतो, सॉरी इथे, राईट. हे बघा, ह्या लेवलला प्राइस आली, डाऊन साईड आली. हा झोन चांगला होता, पण हे एक्साइटिंग कॅन्डल किती एकच आहे. दुसरी गोष्ट फक्त ह्याच्याच वरती क्लोजिंग आहे. ओके, ह्याच्यावरती क्लोजिंग पाहिजे होती, ऍटलीस्ट दोन एक्साइटिंग कॅन्डल पाहिजे होत्या, म्हणजे इम्पल्सिव्ह कॅन्डल पाहिजे होतं, तर आपण हा डिमांड झोन कन्सिडर केला असता. देन त्याच्यानंतर काय झालं, हा डिमांड झोन ब्रेक झाला. हा ब्रेक झाल्यानंतर त्याच्या बरोबर म्हणजे हिथून परत प्राइस मध्ये डाऊनसाइड मोमेंटम आली. डाऊनसाइड मोमेंटम आलेले असताना परत एक रिट्रेसमेंट झाली. रिट्रेसमेंट झाल्यानंतर ह्या लेवलला जे जे सेलर्स होतले त्यांचा एसएल हंट झाला. तिथून परत प्राइस डाऊन आली. देन त्याच्यानंतर परत पुलबॅक आला ह्या लेवलला, म्हणजे हा जो बेस आहे ह्या लेवलला परत रिटेस्ट झालं. म्हणजे गोल्ड मध्ये जर बघितलं ना, ऑलमोस्ट सगळे लेवल टेस्टेड झालेले आहेत. म्हणजे ही लेवल टेस्ट आहे, ही लेवल टेस्ट झालेली आहे, ही लेवल टेस्ट झालेली आहे, परत आता ही लेवल पण टेस्ट झालेली आहे. आणि जर समजा आपण बघितलं आता हा झोन बघा, हा झोन आणि हा झोन कुठून ते कुठपर्यंत आहे, इथून ते इथपर्यंत आहे. हा झोन खरंच एक एक 4 ओव्हरचा चांगला झोन मी म्हणू शकतो. ठीक आहे, इथे काय झालं, ही जी कॅन्डल तयार झाली आहे 4 ओव्हर्स मध्ये, ही कॅन्डल खरंच खूप मस्त तयार झाली. ठीक आहे, खरंच खूप स्ट्रॉंग कॅन्डल तयार झालेली आहे. बायर्स इथे इंटरेस्टेड आहेत असं मला दिसतंय. व्हॉल्यूम चेक करू आपण, व्हॉल्यूम मध्ये काय, येस. सो व्हॉल्यूम जर बघितलं तर बायर खरंच खूप इंटरेस्टेड आहेत. तुम्ही जर प्रॉपरली व्हॉल्यूम बघितलं ना, हे बघा व्हॉल्यूम, बघा व्हॉल्यूम भरपूर आहे या कॅन्डलला. ह्या कॅन्डलला व्हॉल्यूम भरपूर तयार झालेला आहे, म्हणजे बायर्स इंटरेस्टेड आहेत, नाही असं नाही. बायर्स इंटरेस्टेड आहेत या प्राइसला घेण्यासाठी. देन त्याच्यानंतर ही जी कॅन्डल झाली ना, ही फक्त ह्या झोनची रिॲक्शन आहे. बट गोल्ड मध्ये मी कन्फर्म आहे आता की इथून बाईंग तर आलेलं पाहिजे. आता जर समजा ह्याच्यामध्ये आपण आर एस आय एकदा चेक करू, आर एस आय कुठे असतं, इंडिकेटर्स, आर एस आय, लेट्स सी. हे बघा 4 ओव्हर्स आहे. इथून ते इथपर्यंत मार्किंग जर केलं, किंवा इथून ते इथपर्यंत मार्किंग जर केलं, आपल्याला काय दिसतं, म्हणजे एक डाऊन ट्रेंड आहे. बट ही कॅन्डल आणि ही कॅन्डल बघा, आणि ही कॅन्डल आणि ही कॅन्डल बघा, अपवर्ड डायरेक्शन आहे. सो सेकंड कन्फर्मेशन झालं. प्राइस ऍक्शननं तरी कन्फर्म केलं की गोल्डमध्ये बाईंग येणार आहे. कारण प्रत्येक रेड कॅन्डलच्या अगेन्स्ट तुम्ही ग्रीन कॅन्डल बघा, प्रत्येक रेड कॅन्डलच्या अगेन्स्ट ग्रीन कॅन्डल ऑलमोस्ट त्याला 50% संपवते ते. ऑलमोस्ट त्याला 50% संपवते ते, एकदा म्हणजे असं थोडं पण नाही, 50% संपवते. आता ही ग्रीन कॅन्डल झाली, ही रेड कॅन्डल झाली, हा लगेच ही ग्रीन कॅन्डल बघा ऑलमोस्ट 90% त्याला संपवून टाकले. सो जेवढे रेड कॅन्डल होते तेवढं ग्रीन कॅन्डल पण तेवढं स्पीडने स्ट्रॉंग होते. आणि इव्हन आर एस डायव्हर्जन्स आलेला आहे 4 ओव्हर्स मध्ये, आणि हायर टाइम फ्रेमचा डायव्हर्जन्स आलाय. प्राइस ऍक्शन तर कन्फर्म केले मला की येस इथून रिव्हर्सल येणार आहे. आणि
RSI न पण इंडिकेट केलं. लेट्स सी एनी अजून काही आपल्याला दिसतंय का? 20 EMA काय म्हणतोय? 20 EMA चा पण आपल्याला लवकरच सपोर्ट मिळेल. जेव्हा 20 EMA च्या वरती प्राइस क्लोजिंग होईल तेव्हा गोल्ड थोडा फार का असेना अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करण्याचा ट्राय करेल. इव्हन गोल्डच्या प्राइजेस आपल्याला माहितीच आहे की ग्लोबल सेंटिमेंट्स वरती थोडंसं डिपेंडन्सी आहे. ठीक आहे. जर समजा आपण एक लॉंग रन किंवा हायर टाइम फ्रेम बघितलं तर डेफिनेटली की म्हणजे इथून ह्या लेवल पासून ही एक शूटिंग स्टार आहे. जर समजा अशीच क्लोजिंग झाली किंवा ह्याच्या खाली जरी क्लोजिंग झाली ना तर कंटिन्यू सुद्धा सेलिंग येऊ शकतं. ह्या लेवलपर्यंत 3250 ह्या लेवलपर्यंत सुद्धा सेलिंग येऊ शकतं. बट एक ह्या लेवलचा पुलबॅक येणं थोडंफार का असणं गरजेचं आहेच. म्हणजे पुलबॅक येऊ शकतो, दॅट इज वन ऑफ द पार्ट. ह्या लेवलला बायर्स आहेत असं दिसते आणि पुलबॅक जर समजा आला तर ह्या लेवल पासून परत डाऊनसाइड येणं दिसतील. पण पुलबॅक खरंच खूप मोठा आहे. पुलबॅक छोटा नाहीये. 4000 ते $4500. इट इज व्हेरी बिग मूव. ओके, इट इज व्हेरी म्हणजे खूप खूप मोठी बिग मूव आहे ती. सो कंटिन्यू अनालिसिस करत राहा. लवकरच तुम्हाला गोल्ड ह्याच्यावरती क्लोजिंग झालेलं दिसेल. ओके, लेट्स अनालाइज क्विकली इन BTC. या आय गेस येस्टरडे मी काहीतरी म्हटलंच होतं. BTC मला टायमिंग म्हणजे एक शॉर्ट कव्हरिंग थोडासा दिसतोय. वीकली मी यस 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 डेली ह्या लेवलची लिक्विडिटी हंट झाली. पॅटर्न कॅन्डल मस्त झाली. या लेवलला मी कालच म्हटलं होतं ही जी रिट्रेसमेंट झाल्या तर खरंच खूप चांगली झाल्या. ठीक आहे. जर समजा व्यवस्थित जर बघितलं तर ह्या लेवलची रिट्रेसमेंट झालेली आहे. आपण अजून डाऊन टाइम मध्ये जाऊन चेक करू शकतो की 15 मिनिटाला एक्झॅक्टली काय झाले. लुक ॲट दिस स्ट्रक्चर, लुक ॲट दिस स्ट्रक्चर मॅन. इट्स व्हेरी व्हेरी ग्रेट स्ट्रक्चर. म्हणजे हा जो झोन होताच, हा जो सगळा झोन आहे 1 आवरला आपल्याला व्यवस्थित झोन दिसतोय का बघूया. या हा जो झोन होता ह्या झोनची रिॲक्शन आली आणि खरंच मस्त रिॲक्शन आली आणि इवन ह्या लेवल मध्ये पण परत फेअर व्हॅल्यू गॅप घेऊन काय जबरदस्त मोमेंटम आल्या. ज्याला प्राइस ऍक्शन कळते ना त्यानं जबरदस्त इथे पैसे कमवले असते. मला प्राइस ऍक्शन कळते पण मी टाइमच मिळालेला नाही. ओके, बट दिस इज व्हेरी गुड. बिटकॉइन कदाचित 70-72 हजारापर्यंत जाऊ शकतो किंवा या फेअर व्हॅल्यू गॅप पर्यंत पण जाऊ शकतो. बट लेट सी, मला बिटकॉइन 40,000लाच पाहिजे. बिटकॉइन 40,000ला येईल असं मला म्हणजे एक प्रेडिक्शन दिसते मला. बट इट डिपेंड्स ऑन लाईक, कारण US मार्केट जर बघितलं तर थोडंसं निगेटिव्ह चालू आहे. नॅसडॅक वगैरे ते थोडंसं निगेटिव्ह चालू आहे. टेस्ला हे थोडेसे निगेटिव्ह चालू आहेत आणि कदाचित असं होऊ शकतं की त्याचं तिथला जो काही पैसा असेल तो शॉर्ट कव्हरिंगसाठी इंडियन मार्केटमध्ये, कारण FIS पण जर बघितला तर इंडियन मार्केटमध्ये ऑलमोस्ट जवळपास 20 बिलियन काहीतरी समथिंग त्यांनी बाईंग केलेलं आहे आता सध्या इंडियन मार्केटमध्ये इव्हन. सो आय फील लाईक इट्स नॉट लाईक दॅट युएसचेच FI जे आहेत फक्त इंडियामध्ये बाय करतात असं नाही आहे की. बट US मार्केट थोडंसं डाऊन आहे आणि त्याचा कदाचित पैसा हा गोल्डमध्ये आणि बिटकॉइनमध्ये परत ऍड होतो असं दिसते. म्हणजे असं असू शकतं की तिथला पैसा काढून इथे बुल रन क्रिएट करायची आणि इमिजिएटली इथे शॉर्ट कव्हरिंग करून म्हणजे शॉर्ट करून इथला पैसा इमिजिएट काढून जे रिटेलर्स फसणार आहेत त्यांना म्हणजे फसवायचं आणि तिथून बाहेर यायचं. कदाचित हा एक प्लॅन त्यांचा असू शकतो. अशी एक सायकोलॉजी असू शकते त्यांची. ओके, सो मार्क द लेवल फॉर गोल्ड अँड बिटकॉइन. Like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you.